नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण थेट एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. टेट आणि सीटेट परीक्षेच्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच सीडीपी विभागात हमखास गुण मिळवून देणारा हा टॉपिक आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांच्या संरक्षण यंत्रणा किंवा डिफेन्स मेकॅनिझम्स. अगदी सोप्या भाषेत आपण हे समजून घेऊया. आता परीक्षेत नेमकं काय विचारतात तर बऱ्याचदा एखाद्या दैनंदिन जीवनातील प्रसंगाचं उदाहरण दिलं जातं आणि विचारतात, सांगा बरं ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे. त्यामुळे या सगळ्या संकल्पना नुसत्या पोपटपंची करून चालणार नाहीत, तर त्यांची व्यावहारिक उदाहरणे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हे सगळं पक्क लक्षात राहावं म्हणून आपण या 9 संरक्षण यंत्रणांची काही लॉजिकल गटांमध्ये विभागणी केली आहे. आधी आपण पाहूया की या यंत्रणा नक्की असतात काय, मग कारणे आणि दोष, त्यानंतर भावनांचे वळण आणि माघार, सकारात्मक बदल, ओळख आणि विरुद्ध वर्तन, आणि शेवटी एक सुपरफास्ट रिव्हिजन. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. संरक्षण यंत्रणा म्हणजे नेमकं काय? बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अपयश येतं, ताणतणाव वाढतो किंवा नैराश्य येतं, तेव्हा आपल्या मनातील अहम म्हणजेच आपला इगो स्वतःचं रक्षण करण्यासाठी काही मानसिक क्लुप्त्या वापरतो. आणि विशेष म्हणजे हे सगळं नकळतपणे म्हणजेच अनकॉन्शियसली घडत असतं. मनाचं संतुलन टिकून राहावं आणि चिंता कमी व्हावी हाच यामागचा मुख्य उद्देश असतो. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, जिथे मन जबाबदारी टाळण्यासाठी कारणे आणि दोष शोधतं. यात आपण 2 गोष्टी पाहणार आहोत. पहिली यंत्रणा आहे समर्थन म्हणजेच रॅशनलायझेशन. स्वतःची चूक किंवा अपयश लपवण्यासाठी खोटी पण अगदी खरी वाटतील अशी कारणे देणं म्हणजेच समर्थन. उदाहरणच घ्यायचं झालं तर एखादा नापास झालेला विद्यार्थी सहज सांगून मोकळा होतो की अरे परीक्षेचा पेपरच आउट ऑफ सिलेबस होता, किंवा मुलाखतीत रिजेक्ट झालेला उमेदवार म्हणतो मला ती नोकरी करायचीच नव्हती मुळी, पगार खूपच कमी होता. इथे अपयश लपवण्यासाठी दिलेली कारणे अगदी लॉजिकल वाटतात, हो ना. आता परीक्षेसाठी एक एकदम भन्नाट ट्रिक सांगतो. जेव्हा केव्हा उदाहरणात एखादं अपयश दिसेल आणि त्या पाठोपाठ लगेच एखादं कारण दिलेलं असेल, तेव्हा डोळे झाकून समजायचं की ती समर्थन म्हणजेच रॅशनलायझेशन हीच यंत्रणा आहे. अपयश अधिक कारणे बरोबर समर्थन, हे सूत्र अगदी मेंदूत फिट करून ठेवा. पुढची यंत्रणा आहे प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन. आपला इगो स्वतःची चूक दुसऱ्या कोणावर तरी किंवा एखाद्या वस्तूवर ढकलून स्वतःला कसा वाचवतो हे यात पाहायला मिळतं. सोप्या भाषेत स्वतःचे दोष दुसऱ्यात पाहणे. जसं की क्रिकेट खेळताना आऊट झालेला बॅट्समन स्वतःच्या चुकीऐवजी म्हणतो बॅटच खराब होती किंवा अंपायरचा निर्णय चुकला, किंवा ऑफिसला लेट झालेला कर्मचारी म्हणतो की बसच लेट होती. परीक्षेत प्रक्षेपण ओळखण्यासाठी फक्त हे वाक्य लक्षात ठेवा, माझी चूक बरोबर दुसऱ्याची चूक. जर एखाद्या उदाहरणात एखादी व्यक्ती स्वतःची चूक पूर्णपणे दुसऱ्याची चूक म्हणून सांगत असेल, तर तिथे नक्कीच प्रोजेक्शन किंवा प्रक्षेपण होत आहे हे ओळखून जा. तिसऱ्या भागात आपण पाहूया की प्रचंड ताणतणाव असताना मन स्वतःला कसं सांभाळतं. यात आपण विस्थापन, दमन आणि प्रतिगमन या 3 संकल्पना समजून घेणार आहोत. यातलं पहिलं आहे विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय तर एका गोष्टीचा राग दुसऱ्या, विशेषतः कमकुवत व्यक्तीवर काढणे. याचं अगदी टिपिकल उदाहरण म्हणजे ऑफिसमध्ये बॉसकडून प्रचंड ओरडा खाल्लेला नवरा घरी येतो आणि काहीही कारण नसताना आपल्या बायकोवर किंवा मुलांवर राग काढतो. राग एका ठिकाणचा आणि तो काढलाय दुसरीकडे, यालाच म्हणतात विस्थापन. यानंतर येतं दमन किंवा रिप्रेशन. जेव्हा मनाला एखादा प्रचंड मोठा मानसिक धक्का बसतो किंवा दुःख सहन होत नाही, तेव्हा मन नकळतपणे त्या वेदनादायक आठवणी अचेतन मनात म्हणजे अनकॉन्शियस माइंडमध्ये ढकलून देतं. जसं की एखाद्या भयानक अपघाताची किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची आठवण पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात दुःख एकदम खोलवर दाबून ठेवणे म्हणजेच दमन. आता प्रतिगमन म्हणजेच रिग्रेशनकडे वळूया. वर्तमानातील ताणतणाव जेव्हा असह्य होतो, तेव्हा व्यक्ती आपल्या पूर्वीच्या म्हणजे चक्क लहानपणाच्या अवस्थेत जाऊन वागू लागते. म्हणजे बघा, घरात नवीन बाळ आलं की मोठं झालेलं मूल पुन्हा लहान बाळासारखं अंगठा चोखू लागतं, किंवा ऑफिसमध्ये खूप ताण आल्यावर एखादा मोठा गंभीर अधिकारी चक्क लहान मुलासारखा रडू लागतो. मोठा माणूस पुन्हा लहान मुलासारखा वागतो. हे इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हा पुढचा भाग खूपच रंजक आहे, कारण यात आपला इगो काही सकारात्मक बदल घडून आणतो. ते कसे ते आपण उदात्तीकरण आणि क्षतिपूर्ती यातून पाहूया. उदात्तीकरण म्हणजेच सब्लिमेशन. समाजाला अमान्य असणाऱ्या अत्यंत वाईट भावना किंवा रागाला एका अतिशय चांगल्या, समाजमान्य आणि विधायक कामाकडे वळवणे.
उदाहरणार्थ, एखादा अत्यंत रागीट आणि सतत मारामाऱ्या करणारा व्यक्ती बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरतो आणि चक्क देशासाठी मेडल जिंकतो. किंवा प्रेमभंग झालेली एखादी व्यक्ती आपलं सगळं दुःख कागदावर उतरून एक महान कवी बनते. आणि म्हणूनच परीक्षेसाठी हा एक अतिशय क्रुशियल पॉइंट आहे. या ज्या काही 9 संरक्षण यंत्रणा आपण पाहतोय त्यापैकी उदात्तीकरण म्हणजेच सब्लिमेशन ही सर्वात सकारात्मक म्हणजे मोस्ट पॉझिटिव्ह संरक्षण यंत्रणा मानली जाते. हा प्रश्न परीक्षेत थेट येऊ शकतो, त्यामुळे हे पक्क लक्ष ठेवा. या सकारात्मक बदल गटामधील दुसरी यंत्रणा आहे क्षतिपूर्ती किंवा कॉम्पेन्सेशन. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर एका क्षेत्रातील आपली उणीव किंवा अपयश दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवून भरून काढणे. जसं की एखादा अभ्यासात अगदीच कच्चा असलेला विद्यार्थी पुढे जाऊन एक टॉपचा खेळाडू बनतो, किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असलेली व्यक्ती गायनात जागतिक कीर्ती मिळवते. एका ठिकाणी उणीव असली तरी दुसरीकडे ती भरून काढली जाते. आता शेवटच्या गटामध्ये आपण पाहणार आहोत की लोक स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी तादात्म्य आणि प्रतिक्रिया निर्मितीचा वापर कसा करतात. यातलं पहिलं आहे तादात्म्य किंवा आयडेंटिफिकेशन. स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी किंवा आपलं अपयश झाकण्यासाठी एखाद्या अत्यंत यशस्वी व्यक्तीशी स्वतःला जोडून घेणे. उदाहरणार्थ, अरे माझे काका आमदार आहेत बरं का, असं सांगून उगाच रुबाब मारणे. किंवा एखाद्या मोठ्या स्टारचा चाहता हुबेहूब त्याच्यासारखेच कपडे घालतो, त्याची स्टाईल कॉपी करतो. थोडक्यात सांगायचं तर मी पण त्याच्यासारखाच आहे असं भासवून दुसऱ्याच्या यशाच्या प्रकाशात स्वतःला उजळून घेण्याचा हा एक प्रकार असतो. आता बघूया प्रतिक्रिया निर्मिती किंवा रिॲक्शन फॉर्मेशन. हे खरंच एक एकदम भारी आणि रंजक यंत्रणा आहे. यामध्ये काय होतं तर व्यक्तीच्या मनात असणाऱ्या खऱ्या भावनांच्या ती अगदी उलट वागते. म्हणजे बघा, सख्या भावाचा आतून प्रचंड राग येत असूनही लोकांसमोर मात्र त्याला खूप प्रेमाने वागवणे, किंवा मनात भीतीचं काहूर माजलेलं असतानाही आपण खूप शूर आहोत हे दाखवण्यासाठी मोठ्याने बडबड करणे. ही संकल्पना ओळखण्याची सर्वात सोपी ट्रिक कोणती माहितीये? मनात वेगळे आणि बाहेर वेगळे. जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नात दिसेल की व्यक्तीला आतून एक वाटतंय पण ती बाहेरून मात्र त्याच्या अगदी उलट वागते, तेव्हा समजून जा तिथे 100% रिॲक्शन फॉर्मेशन म्हणजेच प्रतिक्रिया निर्मिती झाली आहे. चला, आपण सगळ्या संकल्पना पाहिल्या आहेत. आता वेळ आहे एका सुपर फास्ट रिव्हिजनची, जेणेकरून हे सगळं डोक्यात कायमचं फिट बसेल. ह्या तक्त्याकडे नजर टाका. इथे सर्व 9 यंत्रणा आणि त्यांची मुख्य कृती आपण एकाच ठिकाणी दिली आहे. रॅशनलायझेशन म्हणजे कारणे देणे, प्रोजेक्शन म्हणजे स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे, डिस्प्लेसमेंट म्हणजे राग दुसरीकडे काढणे, रिप्रेशन म्हणजे दुःख खोलवर दाबून ठेवणे, सब्लिमेशन म्हणजे वाईट भावना चांगल्या कामाकडे वळवणे, रिग्रेशन म्हणजे लहान मुलासारखं वागणे, आयडेंटिफिकेशन म्हणजे यशस्वी व्यक्तीशी स्वतःला जोडणे, रिॲक्शन फॉर्मेशन म्हणजे अगदी उलट वर्तन करणे, आणि कॉम्पन्सेशन म्हणजे एका क्षेत्रातील उणीव दुसऱ्या क्षेत्रात भरून काढणे. परीक्षेला जाण्यापूर्वी हा तक्ता म्हणजे तुमचा हुकमी एक्का आहे. आता मला सांगा, यातील किती संरक्षण यंत्रणा तुम्ही दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सहज ओळखू शकताय? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन प्लसवरील पुढच्या सराव परीक्षेत तुम्ही त्या किती वेगाने ओळखू शकाल? टीईटी आणि सीईटीसाठी हा अत्यंत मोलाचा विषय आहे. याची उदाहरणे नीट पाठ करा आणि रोज उजळणी करा. सराव करण्यासाठी revisionplus.in ला नक्की भेट द्या आणि फक्त 99 रुपयांत अमर्यादित सरावाचा लाभ घ्या. तर मग विचार करा, आजूबाजूला लोक दररोज यापैकी नेमकी कोणती यंत्रणा वापरत असतील? यावर नक्की विचार करा, मन लावून अभ्यास करा आणि परीक्षेत उत्तम यश मिळवा.